जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षा आपण जी काही दिली कालची, तर त्याच्यामध्ये जवळपास जे काही एकूण उमेदवार सध्या किती होते, तर ह्या ठिकाणी बघा 3.25 लाख उमेदवारांनी टी परीक्षा सध्या दिलेली आहे। तर एवढे उमेदवार सध्या बघा 3.25 लाख म्हणजे ह्या ठिकाणी बरीच मोठी संख्या आहे, जे काही टी पात्र सध्या बघा नव्हते। तर हे उमेदवार सध्या आता पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये सध्या येणार आहे, कारण जी काही भरती प्रक्रिया असेल, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या भरती प्रक्रिया आहे, तर ती टेट 3 संदर्भात बघा आपण सर्व आता वाट बघणार आहोत, जेणेकरून पुढची जी भरती प्रक्रिया आहे टेट 3 लवकरात लवकर व्हावी आणि त्या अनुषंगाने आपण पुढे तुम्हाला त्या संदर्भात देखील माहिती सांगणार आहेत। तर सध्या तरी बघा डॉक्टर नंदकुमार बेडसे सरांची ही माहिती आहे, तर जे काही 3.25 लाख उमेदवार सध्या टी परीक्षेसाठी या ठिकाणी अर्ज केला होता, तर त्याच्यामध्ये जवळपास 24,606 उमेदवार गैरहजर हे राहिले होते। तर ही जी बातमी आहे तर ही लोकमतमध्ये सध्या आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया। तर 3.25 लाख उमेदवारांनी टी दिली, त्याच्यामध्ये जवळपास 24,600 म्हणजे 24,500 उमेदवार गैरहजर होते। तर ह्याच्यामध्ये बघा न्यूज नेटवर्कमध्ये आलेली बातमी की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी म्हणजे कालच्या दिवसाला 10 रोजी राज्यातील 1,023 परीक्षा केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा सध्या आयोजित झाली होती आणि टीईटीसाठी जवळपास नोंदणी केलेले जे काही 3,29,346 म्हणजेच 93.5% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। परीक्षेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार झाला नाही, अशी देखील माहिती अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे सरांनी दिली होती। ते म्हणाले की राज्यातील बघा एकूण 1,023 केंद्रावर नियोजित वेळेप्रमाणे परीक्षा पार झाली आहे। परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उमेदवारांची तपासण्या वगैरे सर्व बघा होऊन संदर्भात जे काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही व्हेरिफिकेशन घेण्यात येऊन जिल्हा कक्ष परीक्षा परिषद कार्यालयातील राज्य नियंत्रण कक्षाकडून परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी जे काही AI मार्फत नजर ठेवण्यात आली होती आणि परीक्षा संपूर्ण जी आहे तर ती सध्या बघा पार पडलेली आहे। तर आता बघा जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती आता सध्या असणार आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 24,606 उमेदवार एवढे सध्या बघा गैरहजर होते। मग त्याच्यामध्ये पेपर 1 साठी 4,028 परीक्षा केंद्रे 1,42,259, तर पेपर 2 साठी 595 केंद्रावर 1,87,087 अशी एकूण 3,29,346 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। म्हणजे टोटल जे आहे तर ते 3,29,000 एवढे उमेदवारांनी परीक्षा दिली आहे। आता ह्याच्यामध्ये बघा सुमारे 60% म्हणजे 24,000 जे उमेदवार आहे तर ते सध्या गैरहजर होते। म्हणजे जे उमेदवार आहे 3 लाख प्लस एवढे जे उमेदवार आहे तर त्यांनी सध्या बघा परीक्षा दिली आहे। आता ह्याच्यामध्ये जे उत्तीर्ण होतील तर ते पुढे कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा येणार आहे, कारण ऑलरेडी सध्या पास असलेले उमेदवार टी परीक्षा आणि सीटेट परीक्षा असलेले उमेदवार प्लस हे जे नवीन येणारे उमेदवार अशी बघा कॉम्पिटिशन आता जोरात वाढणार आहे। कारण पुढे टेट 3 परीक्षा संदर्भात महत्त्वाचं जे काही परीक्षा असेल तर ती कधीपर्यंत होणार त्या संदर्भात देखील आपण पुढे बोलूया। पण आधी बघा इथं पेपर 1 मध्ये प्रविष्ट झालेले विद्यार्थी आहे 1,52,000 बरोबर। पेपर 2 मध्ये 2,01,000 एवढे म्हणजे सर्वात जास्त 2 पेपरसाठी म्हणजे देण्यासाठी आलेले उमेदवार होते। मग त्याच्यामध्ये उपस्थित बघा 1,42,000 जवळपास 1 साठी, 1,87,000 जवळपास 2 साठी असे 3,29,000 एवढे उमेदवार सध्या बघा परीक्षा ह्यांनी दिलेली आहे बरोबर। तर आता 3,29,000 मधून पात्र किती होतात, तर ते सर्वेच्या सर्व कॉम्पिटिशनमध्ये सध्या टेट 3ला सध्या बघा येणार आहे बरोबर। तर टेट 3 जी परीक्षा असणार आहे तर ती टेट 3 परीक्षा नेमकी कधी होणार, कारण सर्वांचं लक्ष जी काही टेट 3 परीक्षा असणार आहे पुढील शिक्षक भरती, तर त्या संदर्भात सर्वांचं लक्ष असणार आहे बरोबर। कारण ही जी काही टी परीक्षा आहे तर ही टी परीक्षा होण्यामागचं कारण म्हणजे जे शासनाने ॲफिडेविट सध्या सादर केलं होतं माननीय कोर्टामध्ये, तर त्यानुसार सध्या टी परीक्षा आणि टेट परीक्षा जे काही शेड्यूल होतं तर ते सध्या बघा सादर केलं होतं आणि त्या संदर्भात महत्त्वाचं ॲस्पायर अकॅडमी जे काही सदस्य आहे तर त्यांनी महत्त्वाचा पाठपुरावा केल्यामुळे ही जी काही टी परीक्षा आहे तर ही देखील बघा व्यवस्थित पार पडली आणि जे काही टाईम दिला होता टेंटेटिव्ह शेड्यूल तर त्यानुसार सध्या मागे 1-2 महिने मागे पुढे सध्या झालं, परंतु जी काही टेंटेटिव्ह शेड्यूल होता त्याच पद्धतीने पार पडलेली आहे आणि व्यवस्थित सध्या पार पडली आहे। तर आता हे 3,29,000 उमेदवारांमध्ये जे पात्र असणार आहे तर ते उमेदवार सध्या
कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे टेट 3मध्ये सध्या राहणार आहे. प्लस ह्यांच्याबरोबर टेट 2मध्ये जे उमेदवार सध्या बघा सिलेक्ट झाले नाही ते उमेदवार जे पात्र असेल TET CET पेपर 1 आणि 2 ते उमेदवार परत बघा हे जे उमेदवार आहेत तर असे टोटल उमेदवार सध्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे, कारण कॉम्पिटिशन परत वाढणार आहे हे लक्षात असू द्या. आता टेट 3 परीक्षेसंदर्भात आपण महत्त्वाची माहिती घेऊया. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महत्त्वाची जी काही पिटिशन होती तर ती पिटिशन 27/13/2024चं हे महत्त्वाचं जे काही ऑफिशियल ऑर्डर आहे. तर हे ऑफिशियल ऑर्डर बघा जे काही गणेश शेटे सर होते तर ते आणि वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र बरोबर तर त्या संदर्भात होतं. तर हे जे महत्त्वाची ऑर्डर आहे तर ह्या ऑर्डरमध्ये सध्या बघा मेन्शन करण्यात आलं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो TET आणि टेट संदर्भात. तर इथे बघा महत्त्वाचा जो काही 3 नंबरचा पॅरेग्राफ आहे तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता TET परीक्षा नेमकी का झाली तर त्या संदर्भात देखील इथं नमूद आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात महत्त्वाचं जे काही TET एक्झाम टेंटेटिव्ह शेड्यूल जे काही देण्यात आलं आहे तर ते शेड्यूल केव्हाचं होतं ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024चं बरोबर. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचं शेड्यूल होतं, परंतु जी काही आपल्याला नोटिफिकेशन आणि परीक्षा जी झाली तर ती नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे जो काही आता चालू महिना आहे नोव्हेंबर. तर इथे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे काही माहिती किंवा टेंटेटिव्ह शेड्यूल नोटिफिकेशन येणार होतं तर ते नोटिफिकेशन आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोंबर म्हणजे इथं जे काही ऑगस्ट आणि सप्टेंबर होतं, परंतु नोटिफिकेशन हे जे आलं होतं तर ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये सध्या बघा नोटिफिकेशन आपल्याला TETचं आलेलं होतं बरोबर. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये परीक्षा झाली म्हणजे 2 महिन्यांनी ह्या ठिकाणी उशिरा परीक्षा झाली परंतु 2 महिने उशिरा. म्हणजे इथं फिक्स आहे की जी काही परीक्षा आहे तर ती ह्या शेड्यूलनुसार आणि महत्त्वाचा एफिडेविट सादर केल्यामुळे आणि ह्याच्यामागे एक्सपायर अकॅडमीचा जो काही पाठपुरावा होता त्याच्यामुळे हे शक्य झालं. जेणेकरून आपण संपूर्ण जे काही शहरी असेल तर ते आपण एक्सपायर अकॅडमी आणि टीमला इथं निश्चित देणार, कारण हे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलनुसारच इथं सध्या होत आहे. आता इथं एफिडेविट जर सादर केलं होतं त्यानुसार ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET होणार होती, परंतु बघा पुढे वेगवेगळे ज्या काही अडचणी आल्या आचारसंहिता असेल किंवा दुसऱ्या काही अडचणी त्यामुळे इथं 2 महिने उशिरा सध्या बघा आपल्याला पाहायला मिळलं. तरी 2 महिने म्हणजे काही जास्त वेळ ह्या ठिकाणी कालावधी गेलेला नाही. तर इथं TET परीक्षा सांगण्याचा एकच उद्देश आहे की हे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ह्याच्यानुसारच TET परीक्षा इथं झाली बरोबर, फायनल इथं झालेली आहे. तर आता इथे पुढे सांगितलेलं आहे की टेट एक्झाम टेंटेटिव्ह शेड्यूल इन नोव्हेंबर अँड डिसेंबर बरोबर. तर आता टेट परीक्षेचं जे काही शेड्यूल आहे टेंटेटिव्ह शेड्यूल तर ते नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 असं म्हटलेलं आहे बरोबर. आणि TETचं ऑगस्ट आणि सप्टेंबर होतं. तर इथं 2 महिने पुढे गेले. तर इथं देखील बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचं 2 महिने आपण पुढे बघूया बरोबर. म्हणजे 2 महिने आपण इथे पुढे ठरवूया. कारण कसं आहे की आता सध्या जे काही इलेक्शन आहे तर इलेक्शनचं वातावरण असल्यामुळे सध्या तरी जे काही नोटिफिकेशन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं इथे सध्या येणार नाही. तर एक अंदाजे जर 2 महिने आपण इथं पुढे पकडले तर जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे 2 महिने असणार आहे तर हे आपल्यासाठी टेट 3साठी बघा महत्त्वाचे असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये टेट 3चं नोटिफिकेशन किंवा जे काही परीक्षेसंदर्भात जाहिराती किंवा जे नोटिफिकेशन असेल तर ते आपल्याला जानेवारी 2025मध्ये सध्या बघा पाहायला या ठिकाणी मिळू शकतं. कारण सध्या आता चालू आहे नोव्हेंबर बरोबर. डिसेंबर एंडिंग किंवा मग जानेवारी सुरुवातीला नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यासाठी बघा आपण जो काही पाठपुरावा देखील आपण करूया, जेणेकरून जे काही एस्पायर अकॅडमीच्या टीमला सपोर्ट देखील करूया, जेणेकरून लवकरात लवकर जे टेट 3 संदर्भात सर्व उमेदवार वाट बघत आहे तर ते सध्या बघा जे काही परीक्षा असेल टेट 3 संदर्भात भरती प्रक्रियेसंदर्भात तर ती लवकरात लवकर कशी होईल त्या संदर्भात वेगवेगळे जे काही ट्विटरच्या माध्यमातून किंवा मग इतर ज्या काही पाठपुरावा असेल तर ते देखील आपण करूया, जेणेकरून लवकरात लवकर टेट 3 होऊन जास्तीत जास्त उमेदवार पुन्हा बघा शिक्षक भरतीमध्ये लागायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं जे काही ॲफिडेविट आहे तर ते ॲफिडेविट सध्या सादर करण्यात आलं आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इथं बघा द पिटिशनर प्रेज दॅट रिस्पॉन्डंट टू डायरेक्टेड दॅट दे शूड नॉट मिस द टाईम शेड्यूल असं देखील इथं म्हटलेलं आहे. म्हणजे जे काही शेड्यूल देण्यात आलं आहे तर हे कोणत्याही परिस्थितीत बघा मिस होणार नाही. 1-2 महिने मागे पुढे तर काही हरकत नाही, परंतु जे काही टेट परीक्षा असेल किंवा TET परीक्षा जशी घेतली 2 महिने लेट तर लेट, पण सध्या TET परीक्षा इथं झाली
त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरती टेट 3 जी परीक्षा आहे तर ती टेट 3 परीक्षा देखील बघा इथं होईल. तर कोणीही अफवावर सध्या बघा बळी पडू नका, कारण हे जे स्टेटमेंट आहे तर हे सध्या बघा लेखी स्टेटमेंट आहे आणि माननीय कोर्टामध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे. तरी देखील बघा अजून इथं पुढे काय म्हटलेलं आहे की जे सध्या टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल आहे, हे जे शेड्यूल तर इथं प्रत्येक बघा कम आउट विथ द टेंटेटिव्ह प्लॅन अँड वी आर इन्फॉर्म दॅट धिस वूड बी अ रेग्युलर ॲन्युअल, म्हणजे फ्युचर भविष्यामध्ये रेग्युलर सध्या बघा असणार आहे, त्याची देखील काळजी इथं घेण्यात आलेली आहे. तर निश्चित राहा, अभ्यास असेल तर तो सध्या बघा सुरू राहू द्या टेट 3 संदर्भात. तर ही जी ऑर्डरनुसार संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती नक्कीच बघा पुढे देखील होईल. जशी TET परीक्षा आपल्याला शेड्यूल होतं ऑगस्ट सप्टेंबर, परंतु सप्टेंबर ऑगस्टमध्ये न होता या ठिकाणी पुढचा महिना म्हणजे जो काही आपला चालू महिना नोव्हेंबरमध्ये झालं. तर आता TET तर झाली इथे, परंतु टेट जी परीक्षेसंदर्भात नोव्हेंबर आणि डिसेंबर जे शेड्यूल होतं तर आता नोव्हेंबर तर सध्या इलेक्शनचा महिना आहे बरोबर, हा संपूर्ण महिना इलेक्शनमध्ये जाईल. तर डिसेंबर महिना आणि पुढचा जानेवारी हे महत्त्वाचे आपल्यासाठी असणार आहे बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीत टेट 3 संदर्भात जी काही वेकेन्सी असेल किंवा नोटिफिकेशन असेल तर त्या संदर्भात गुड न्यूज आपल्याला येताना या ठिकाणी दिसून येईल. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची पॉझिटिव्ह न्यूज आहे. तर सर्व पॉझिटिव्ह राहा. ज्यांचा TET परीक्षा पेपर चांगला गेला असेल तर ते निश्चितच पात्र असेल. तसंच बघा ज्यांचं मार्कामध्ये थोडं मागे पुढे किंवा कमी मार्क जर तुम्हाला आता सध्या काउंट तुम्ही जर केलेच असेल, जी काही संभाव्य उत्तरपत्रिका बघून जर कमी मार्क येत असेल तर त्यांनी देखील नाराज नका होऊ. तुमच्याकडे अजून CTET संदर्भात एक चान्स आहे बरोबर. तर CTET परीक्षा जी सध्या ॲप्लिकेशन तुम्ही केलं असेल तर त्या CTET परीक्षेचा जोरात अभ्यास करा आणि CTET परीक्षेमध्ये तुम्ही तुमची जी काही पात्रता असेल ती देखील सिद्ध करू शकता. तर CTET परीक्षेसाठी देखील अभ्यास सुरू ठेवा आणि टेट 3 परीक्षेसंदर्भात देखील अभ्यास सुरू ठेवा, जेणेकरून बघा ज्या पद्धतीने TET परीक्षा अचानक आली म्हणजे ह्या शेड्यूलनुसार आली पण अचानक आली, त्याच पद्धतीने टेट 3 परीक्षा देखील अचानक डिक्लेअर होईल आणि नंतर मग आपल्याला असं नाही म्हणता येईल की अभ्यासाला वेळ नाही भेटली बरोबर. कारण मागचं जे काही पार्श्वभूमी बघता टेट 2मध्ये ज्या पद्धतीने अचानक बघा जे काही नोटिफिकेशन आलं होतं आणि सर्वात कमी दिवसामध्ये एक्झाम सध्या बघा घेण्यात आली होती घाईगडबडीमध्ये सांगू शकतो आपण. तर त्या पद्धतीने न होता आपण पूर्वनियोजित जे काही जे काही टाईम टेबल देण्यात आला आहे, शेड्यूल देण्यात आलं आहे, तर ह्याला मध्यनजर म्हणजे लक्षात ठेवत सध्या जे काही अभ्यास असेल तर त्याचं नियोजन करा आणि त्यानुसार सध्या अभ्यास करा. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती आणि ही ऑफिशियल ऑर्डर आहे. तर ह्याच्यानुसार आपण ह्याला फॉलो केलं पाहिजे. पण जो काही पाठपुरावा असेल ॲस्पायर अकॅडमीचा असेल किंवा इतर जे काही मान्यवर असेल शिक्षक भरती संदर्भात पाठपुरावा करणारे, तर त्यांना सपोर्ट करणे देखील गरजेचं आहे. आपला त्यांना देखील फुल सपोर्ट असेल. कारण जी टेट 2मध्ये जे सध्या बघा उमेदवार काही मार्कांनी राहून गेले आहे तर ते निश्चित बघा पुढची टेट 3ची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे. तसेच जे काही नवीन पात्र होणारे TET परीक्षेमध्ये जे उमेदवार असेल ते देखील नवीन टेट 3 भरती जी असेल शिक्षक भरती तर त्याची वाट बघणारे असणार आहे. तर त्यांची देखील बघा जी इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होईल अशी इथं आपण आशा व्यक्त करूया. तर ज्या शेड्यूलप्रमाणे नक्कीच टेट 3 संदर्भात बघा आपल्याला गुड न्यूज ही मिळू शकते. त्यासाठी थोडंसं धीर धरा. तर ही सध्या एक महत्त्वाची ऑर्डर होती. तर ह्यानुसार सध्या पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी होऊ शकते. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेथे देखील जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही टेट 3 संदर्भात तसंच CTET संदर्भात ज्या काही माहिती असेल अपडेट असेल तर त्या व्हिडिओ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो. तर ते देखील जॉईन करू शकतात. तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.